वीरभद्रासन 2. कोणी करू नये. कमरेचे आजार किंवा SI जॉईंट्स माकड हाड याला दुखापत असल्यास खुर्ची समोर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खुर्चीवर ठेवा. आता दोन्ही पायात अंतर घ्या. डाव्या पायाची बोटे समोर राहतील अथवा डावा पाय थोडा आत वळवून घ्या. आता उजवा पाय बाहेरील बाजूस वळवा. पाठीचा कणा कमरेच्या रेषेत ताठ ठेवा. श्वास घेऊन उजवा गुडघा वाकवा आणि उजवा हात खांद्याच्या रेषेत आणा. आत्मविश्वास किंवा खात्री वाटल्यास डावा हातही खांद्याच्या रेषेत आणा. श्वास घ्या, कणा सरळ ठेवा. श्वास सोडताना उजवा पाय सरळ करा आणि हात खाली घ्या. श्वास घ्या, उजवा पाय वाकवा. श्वास सोडा, पाय सरळ करा. श्वास घ्या, उजवा पाय वाकवा. श्वास सोडा, पाय सरळ करा. श्वास घेत उजवा पाय वाकवा. श्वास सोडत उजवा पाय सरळ करा. श्वास घ्या, उजवा पाय वाकवा. श्वास सोडा आणि सरळ करा. श्वास घ्या, उजवा पाय वाकवा. श्वास सोडा आणि उजवा पाय सरळ करा. आता उजवं पाऊल पुढे वळवा. दोन्ही पावलांनी आत चालत या आणि ताडासनात उभे राहा. शरीरात होणाऱ्या संवेदनांचं निरीक्षण करा. आता हात सराव दुसऱ्या बाजूनी करूया. दोन्ही पायात 3 ते 4 फूट अंतर घ्या. उजवं पाऊल आत वळवून डावं पाऊल बाहेरील बाजूस वळवा. उजव्या पायाची बाहेरील बाजू जमिनीत चांगली रोतून ठेवा. श्वास सोडत डावा पाय वाकवा. डाव्या हाताचा आधार सोडा आणि खांद्याच्या रेषेत ठेवा. खात्री असेल तर उजवा हात सुद्धा खांद्याच्या रेषेत सरळ करा. आणि आता सुरू करूया. श्वास घ्या, डावा पाय सरळ. श्वास सोडा, डावा पाय वाकवा. सरळ करा, श्वास घेत. वाकवा, श्वास सोडत. श्वास घ्या, सरळ. श्वास सोडा, वाकवा. श्वास घेत सरळ. श्वास सोडत गुडघ्यात वाकवा. श्वास घ्या, सरळ करा. श्वास सोडत वाकवा. श्वास घेत सरळ. श्वास सोडत वाकवा. श्वास घेत सरळ करा. हात खुर्चीवर आणा. डावं पाऊल सरळ करा आणि दोन्ही पावलं एकत्र आणा आणि ताडासनात उभे राहा. शरीराच्या पायाकडील संवेदनांचे निरीक्षण करा. फायदे: मांड्या, कंबर व मणका यांना मजबूती मिळते. कमरे बाजूचे सांधे ताणून लांब होतात व त्यांना वंगण मिळते. स्वस्थ मन आणि शरीरासाठी नियमित